सुदर्शन घुलेच्या आवाजाचा आता नमुना घेतला जाणार आहे आणि आज ही प्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात सुदर्शन घुलेला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। वाल्मिक कराड, विष्णू चाटेनंतर घुलेची सुद्धा चौकशी होणार आहे। उद्या घुलेची पोलीस कोठडी संपणार आहे आणि आता सुदर्शन घुले याच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार आहेत। विष्णू चाटेच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड आणि पवनचक्की अधिकाऱ्यांचं संभाषण झालेलं होतं। त्याचं रेकॉर्डिंग सीआयडीच्या हाती लागलेलं होतं। त्यामुळे या दोघांच्याही आवाजाचे नमुने यापूर्वी घेण्यात आलेले आहेत आणि आता सुदर्शन घुलेच्या आवाजाचे नमुने घेतले जाणार आहेत। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी विकास माने सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। विकास, 2 महत्त्वाच्या घडामोडींवर आज बीडमध्ये लक्ष आहे। एक तर धनंजय मुंडे यांना बजावण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटीस संदर्भात आणि सुदर्शन घुलेचे आज आवाजाचे नमुने घेतले जाणार आहेत। काय नेमके तपशील? देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुदर्शन घुले याला अटक करण्यात आलेली होती। मात्र ही अटक झाल्याच्या नंतर आता सुदर्शन घुले जो आहे तो 2 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये खंडणीच्या प्रकरणामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे। आवादा एनर्जी प्रकल्प चालकाचे जो काही अधिकारी आहे त्याच्याकडनं 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी सुदर्शन घुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराड हे तिघेही या ठिकाणी आरोपी आहेत। दोघांची यापूर्वीच जे आवाजाचे नमुने आहेत ते घेण्यात आलेले होते। आता सुदर्शन घुले याचे आवाजाचे नमुने जे आहेत ते आज घेतले जाणार आहेत आणि याबाबत अधिकृत माहिती जी आहे ती आपल्याला सूत्रांकडून मिळालेली आहे। एकंदरीतच सध्या सुदर्शन घुले जो आहे तो केज पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये आहे आणि आज दिवसभरामध्ये त्याचे आवाजाचे नमुने जे आहेत ते जे सॅम्पल आहेत ते घेतले जाणार आहेत आणि त्याची पुढची पडताळणी जी आहे ती केली जाणार आहे। खरं तर यापूर्वीच जो प्रकल्प चालक आहे तो आणि वाल्मिक कराड याचं संभाषण जे आहे ते फोनवरनं झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि आता सुदर्शन घुलेला ताब्यात घेतल्याच्या नंतर काही अधिकृत धागेदोरे मिळत आहेत का याची देखील चाचपणी आणि तपासणी जी चौकशी आहे ती सध्या सीआयडीच्या माध्यमातून केली जाते आहे आणि आजचे या तपासणीचे जे काही नमुने आहेत ते अतिशय महत्त्वाचे असणार आहे कारण की या पुढचा गुन्ह्याचा उकल जो आहे तो या माध्यमातूनच होणार आहे आणि त्यानंतर पुढील कारवाई जी आहे ती तपास यंत्रणा करणार आहे। ठीक, धन्यवाद विकास दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। विकास माने आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते।